लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांची धावपळ सुरू झाली। नंदुरबार लोकसभा जागेवर भाजपाचे डॉक्टर हिना गावित आणि काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे उमेदवारी करत असून आमनेसामने राहण्याचे चित्र आहे। डॉक्टर हिना गावित हे लोकसभा निवडणूक 2014 आणि 2019 मध्ये मोठ्या लीडने निवडून आलेले आहेत। यंदाही तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झालेली आहे। वडील आदिवासी विकास मंत्री तर लहान बहीण जिल्हा परिषद नंदुरबारचे अध्यक्ष असल्याने राजकीय वारसा आणि अनुभव पाठीशी आहे। केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील योजना जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात यश मिळाले आहे। त्यामुळे डॉक्टर हिना गावित या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत। काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत नवीन तरुण उमेदवार जनतेसमोर आणला आहे। ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनीही आपल्या राजकीय क्षेत्रातील 35 वर्षाचा अनुभव पणाशी लावला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर हिना गावितांना घेरण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचे चित्र आहे। सध्या काँग्रेस आपल्या सभा आणि प्रचार रॅलीत गॅस सिलेंडरची महागाई, दडगाव तालुक्यातील प्रस्तावित नदीजोड प्रकल्प आणि पुनर्वसन, जिल्ह्यातील आरोग्य सुविधेतील कमतरता, देशात सुरू असलेले संविधान बचावाची मोहीम, मणिपूर घटना, हसदेव बचाव आंदोलन, डिलिस्टिंग इत्यादी मुद्द्यांना जोर दिला जात आहे। त्यामुळे या मुद्द्यांच्या आधारे घेरण्याचे प्रयत्न केले जातील असे चित्र आहे। माजी आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवींचा जिल्ह्यातील तगडा संपर्क आणि कार्यकर्ते जोडल्याने यंदा भाजपाला जोरदार टक्कर देतील असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवित आहे। डॉक्टर हिना गावित विजयश्री खेचून आणतात का? डॉक्टर हिना गावितांची हॅट्रिक रोखण्यात काँग्रेसला यश मिळते का? आपले मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्यास ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना किती यश मिळते हे पाहणे रंजक ठरेल।